काय रिझन आहे? कालच मी एक बिलबोर्ड बघितलं म्हणजे हायवेवर, म्हणजे तो सिगरेट ओढतोय आणि दॅट इज अपिअरिंग टू बी व्हेरी कूल बेसिकली. आता लहान मुलं वगैरे जेव्हा गाडीमध्ये ट्रॅव्हल करतात किंवा हे बाहेर वगैरे बघतात, सो दे माईट बी थिंकिंग हा कोण आहे, म्हणजे किती चांगले सिगरेट ओढतोय, सो इट इज व्हेरी कूल. सो सोशल मीडिया म्हणू किंवा बाकीचे फेक आयडल्स किंवा फेक हिरोज म्हणू, सो दॅट इज दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. दुसरं म्हटल्यावर देर इज समथिंग कॉल्ड एज पीर प्रेशर. पीर प्रेशर म्हणजे एक ग्रुप आहे तुमचं. यू टू गेट accepted in that group, you start behaving yourself like that. So that is the most important in colleges basically. But खरं म्हटल्यावर कन्झ्युमिंग ड्रग इज व्हेरी अनकूल. तिसरं म्हटल्यावर आता ॲडव्हेंचरिझम पण असतात की मला आता कूल व्हायचं तर ॲडव्हेंचरिझम करायचं आहे. आता जर तुम्ही बघितलं शाळेमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट इश्यू आहे ई सिगरेटचं. दुसरं म्हटल्यावर एकदा ते ग्रॅज्युएट झाल्यानंतर म्हणजे आफ्टर कन्झ्युमिंग ई सिगरेट, आता नेक्स्ट पुढची पायरी कुठली आहे तुमची, देन इट इज हुक्कास. नो डाऊट दिस गव्हर्नमेंट इज टेकिंग ॲक्शन ऑन दॅम, बट इट इज मशरूमिंग लाईक एनिथिंग. ते झाल्यानंतर आम्हाला नेक्स्ट काय करायचं, देन लॉजिकल कन्क्लुजन इज ड्रग्स. सो दे कम टू ड्रग्स. आणि ड्रग असं आहे की वन्स यू आर इन टू ड्रग्स, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कम आउट ऑफ इट.